नमस्कार मित्रांनो, आपण बघतो आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी इन ब्लॅक बॉडी रेडिएशन. मागच्या लेक्चरला आपण ब्लॅक बॉडी कशाला म्हणतात बघा. ब्लॅक बॉडी काय सांगितलं होतं आपण? एक तो काय आहे, एक हॉलो स्पियर आहे. इट इज ए काय आहे मित्रांनो, एक हॉलो म्हणजे पोकळ मेटल स्पियर आहे हॅव्हिंग. त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, स्मॉल होल आहे आणि त्याच्या आतमधला जो सरफेस आहे त्याला आपण कोटिंग केलं आहे. कशाचं? कार्बन ब्लॅकचं कोटिंग केलेलं आहे. ही जी अरेंजमेंट आहे या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार? ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी. सो परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणजे काय? हॉलो मेटल स्पियर हॅव्हिंग अ स्मॉल होल अँड इट्स इनर सरफेस इज कोटेड विथ कार्बन ब्लॅक. कार्बन ब्लॅकचं कोटिंग का केलं आहे? कारण की कार्बन ब्लॅक हा असा मटेरियल आहे की जास्तीत जास्त लाईट तो काय करत असतो? ॲब्सॉर्ब करत असतो. मग अशा ह्या ब्लॅक बॉडीवर हा काय आहे, लाईट इन्सिडेंट केला आहे. हा लाईट इथे स्ट्राईक झाला, इथून तो या सरफेसवर रिफ्लेक्ट झाला, इथून इथे रिफ्लेक्ट झाला, इथून इथे रिफ्लेक्ट झाला, इथून परत म्हणजे तो आतमधल्या आतमध्येच तो काय होत गेलाय, रिफ्लेक्ट होत गेलेला आहे. रिफ्लेक्ट होत गेला आणि आतमधला हे जे कार्बन ब्लॅक आहे त्याने मॅक्सिमम लाईट काय केलेला आहे, ॲब्सॉर्ब केला आहे. लाईट पडल्यानंतर लाईट काय होऊ शकतो? एकतर त्या ठिकाणी तो रिफ्लेक्ट केला जाऊ शकतो किंवा त्याच्यातून बाहेर म्हणजे ट्रान्समिट होतो किंवा काय होतोय, रेडिएट होतोय. आता ही जी ब्लॅक बॉडी आहे त्या ब्लॅक बॉडीने काय केले, हा लाईट इन्सिडेंट केला. तो इन्सिडेंट झालेला लाईट आतमधल्या आतमध्येच तो काय होत गेलाय, तो रिफ्लेक्ट होत गेलाय आणि त्या आतमधल्या कार्बन ब्लॅकने तो लाईट काय केलाय, कम्प्लिटली ॲब्सॉर्ब केलाय. मित्रांनो, लाईट ॲब्सॉर्ब केल्यामुळे हा काय आहे, मेटल, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सला काय मिळणार आहे, एनर्जी मिळणार आहे. एनर्जी मिळाल्यामुळे हा जो ब्लॅक बॉडीचा जो मेटल आहे त्याचं टेम्परेचर काय होणार मित्रांनो, ऑब्व्हियसली टेम्परेचर वाढणार आहे. आणि टेम्परेचर वाढलं की जो लाईट आपण ॲब्सॉर्ब झाला आहे तो काही प्रमाणात लाईट काय होणार आहे, बाहेर टाकल्या जाणार आहे. बाहेर टाकला जाणारा जो लाईट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, रेडिएटेड लाईट, दॅट इज रेडिएशन. ओके. मग हे जे रेडिएशन आहे ते फक्त एकाच दिशेने असेल का, एकच बिंब निघेल का? तर नाही निघणार, कारण की संपूर्ण तो मेटल सरफेस काय झालाय, त्याचं टेम्परेचर काय झालंय, जास्त झालंय. त्यामुळे जे रेडिएशन आहे ते रेडिएशन अशा सगळ्या दिशांमधून काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. हे काय आहे, इट इज नॉट इन द फॉर्म ऑफ सिंगल वेव्ह. ते एका सिंगल वेव्हच्या फॉर्ममध्ये नाही, तर इट इज स्प्रेड ओव्हर वाईड रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी और वाईड रेंज ऑफ स्पेक्ट्रम ऑफ वेव्हलेंथ. परत सांगतो, आपली ही जी ब्लॅक बॉडी आहे ही ज्यावेळेस रेडिएशन इमिट करणार आहे मित्रांनो, हे रेडिएशन फक्त एका सिंगल वेव्हच्या माध्यमातून इमिट होणार का? नाही. संपूर्ण त्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर वाढलं असल्यामुळे त्याच्यातून रेडिएशन सगळ्या दिशांनी बाहेर पडणार आहे. हे जे रेडिएशन बाहेर पडत आहे इट इज स्प्रेड ओव्हर अ रेंज, वाईड रेंज ऑफ स्पेक्ट्रम कॉल्ड ॲज स्पेक्ट्रम ऑफ वेव्हलेंथ. बरोबर. आता मित्रांनो काय होणार, हे जे रेडिएशन बाहेर पडतं आहे हे डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएशन काय आहे, इट इज अ फंक्शन ऑफ रेडिएशन डेन्सिटी. काय म्हटलं आपण, त्या हॉलो स्क्वेअरमधून जे रेडिएशन बाहेर पडलेलं आहे ते एका सिंगल बीमच्या द्वारे नाही पडलं, तर संपूर्ण ते वाईड रेंज ऑफ वेव्हलेंथ म्हणजे संपूर्ण त्या स्पेक्ट्राच्या स्वरूपात ते बाहेर पडत आहे. ते जे बाहेर पडलेलं रेडिएशन आहे, द डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी, ती जी रेडियंट एनर्जी बाहेर पडली आहे ती काय आहे, इट इज अ फंक्शन ऑफ रेडिएशन डेन्सिटी. बाहेर पडलेलं जे रेडिएशन आहे मित्रांनो ते फंक्शन आहे, इट इज अ फंक्शन ऑफ रेडियंट डेन्सिटी, दॅट इज PV dV. हे त्या रेडियंट एनर्जी काय, इट इज अ फंक्शन ऑफ दिस रेडिएशन डेन्सिटी. ओके. काय म्हटलं आपण, दिस डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी इज अ फंक्शन ऑफ रेडिएशन डेन्सिटी PV dV. ओके. पुढे काय म्हणतो आपण, ॲट एनी टेम्परेचर T the value of energy density increases as the frequency increases, it reaches maximum and falls to 0. बघा इथं जी समजा आपण टेम्परेचर 1100 डिग्री सेल्सिअस घेतलं त्यावेळेस
एनर्जी डेन्सिटी जी ती इन्क्रीज होते विथ जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढते तसं तसं त्या ठिकाणी रेडिएशनचं प्रमाण पण काय होणार आहे, वाढणार आहे. इथं वाढत गेलं, इथं मॅक्सिमम झालं आणि नंतर प्रत्येक काय झालं आहे तर 0 झालेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, ही जी आपली ब्लॅक बॉडी आहे त्या ब्लॅक बॉडीच्या ज्या वॉल्स आहे त्या वॉल्स समजा आपल्याला काय असणार आहे, सपोज ही काय आपली ही ब्लॅक बॉडी आणि ब्लॅक बॉडीच्या ह्या आतमधला जो पोर्शन आहे त्या पोर्शनला आपण काय म्हणणार आहे, इनर वॉल्स ऑफ द ब्लॅक बॉडी. ह्या ज्या इनर वॉल्स ऑफ द ब्लॅक बॉडी आहे समजा त्या परफेक्ट हार्मोनिक ऑसिलेटर असतील, म्हणजे त्या कंटिन्यू रेडिएशन ॲब्सॉर्ब करत असतील आणि इमिट करत असतील, तर त्यावेळेस आणि अशी ही बॉडी समजा जे बाहेर पडलं रेडिएशन आहे त्याच्या आपण त्या बाहेर पडल्या रेडिएशनच्या इक्विलिब्रियममध्ये असेल तर आपल्याला त्यावेळेस मॅथमॅटिकली कसं दाखवता येईल ते इक्वेशन आपल्याला पुढे येईल. ओके, काय म्हटलं आपण, ज्यावेळेस ब्लॅक बॉडीच्या इनर वॉल्स ह्या काय असणार आहे, परफेक्ट हार्मोनिक ऑसिलेटर असेल. त्या परफेक्ट हार्मोनिक ऑसिलेटर काय रेडिएशन ॲब्सॉर्ब आणि इमिट कंटिन्युअस ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन करत असेल आणि ही ज्यावेळेस या इट इज ए फंक्शन और वी कॅन से दॅट इट इज एन इक्विलिब्रियम विथ द रेडिएशन फील्ड, त्यावेळेस आपण कोणते इक्वेशन देऊ शकतो, PV dV इज इक्वल टू E बार NV dV. त्याच्यामध्ये E बार म्हणजे काय आहे, ॲव्हरेज एनर्जी ऑफ ऑसिलेटर आणि NV म्हणजे काय तर नंबर ऑफ पॉसिबल व्हायब्रेशन्स. बरोबर. आता याला आपण काय म्हटलं, इक्वेशन नंबर 1. पण मित्रांनो NV dV ची काय व्हॅल्यू आहे ते आपण बघू. आता NV dV ची व्हॅल्यू काय, 8πv²/CQ. आता NV म्हणजे काय सांगितलंय, नंबर ऑफ पॉसिबल व्हायब्रेशन. C म्हणजे काय सांगितले आपण, C म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट. त्याच्यानंतर U म्हणजे V म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी. परत लक्षात घ्या, NVDV इज इक्वल टू 8πv²/CQ. C म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी आणि C म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट आणि V म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. ओके, ही कोणाची व्हॅल्यू आहे, NVDV ची. आणि E बार इज इक्वल टू काय, KB × T. KB म्हणजे काय तर बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि T म्हणजे काय तर टेम्परेचर. आपल्याला या NVDV आणि E बार या दोघांच्या व्हॅल्यूज माहिती आहे, मिळाल्या. या व्हॅल्यू आपण कशा काढणार, इक्वेशन नंबर 1 मध्ये. बघा आता इक्वेशन नंबर 1 काढणार. मग E बार ची किंमत काय आहे, KB × T. मग E बार ची व्हॅल्यू काय दिली आहे, KB × T. आणि NVDV ची किंमत काय आहे, 8πv²/CQ × T. ती किंमत आपण या ठिकाणी टाकली. या इक्वेशनला पुढे आपण काय केलंय मित्रांनो, रिअरेंज केलंय. रिअरेंज केल्यानंतर आपल्याला काय मिळालं आहे, 8πv²/CQ × KBT × dB. दोघं बाजूचे dB आपण काय करणार आहोत, कॅन्सल करणार. मग इक्वेशन काय शिल्लक राहतं, दोघं बाजूचे dB कॅन्सल केल्यानंतर इक्वेशन काय शिल्लक राहते, PV इज इक्वल टू 8πv²/CQ × KB × T. याला आपण काय म्हणतो, इक्वेशन नंबर 3. पण मित्रांनो 8πCQ आणि KB याची व्हॅल्यू कोणा इतकी आहे, A इतकी आहे. मग इक्वेशन नंबर 3 काय बनणार, PV इज इक्वल टू AV² × T. PV इज इक्वल टू AV² × T. हे जे इक्वेशन आहे याला आपण नाव इक्वेशन नंबर 4 आणि याला म्हणतात रिले जीन्स लॉ ऑफ रेडिएशन. हा जो आहे हा काय आहे, रिले जीन्स लॉ ऑफ रेडिएशन. हा फक्त लो फ्रिक्वेन्सी साठी व्हॅलिड आहे, पण हायर फ्रिक्वेन्सी साठी इट इज नॉट ॲप्लिकेबल. हे त्याचे आहे लिमिटेशन. सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएशन एनर्जी ऑफ ब्लॅक बॉडी. थँक्यू.